गुड मॉर्निंग. माझं नाव उर्वी साखळकर. आज आपल्यासोबत सौ छाया दीक्षित आहेत. सो आपण त्यांचा आज इंटरव्ह्यू घेणार आहोत. सो तुम्ही तुमचं नाव आणि तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. नमस्कार, सुप्रभात. मी सौ छाया दीक्षित. माझं पूर्वीचं नाव छाया वाघ होतं आणि मी अष्टविनायकातील सुप्रसिद्ध गणपती मोरगाव क्षेत्र इथे राहत होते. तिथे माझं बालपण गेलं. माझं शिक्षणही तिथेच झालं. त्यानंतर माझं दीक्षितांबरोबर विवाह झाला आणि मी पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये आल्यानंतर मी पुढचं शिक्षण घेतलं, कारण खेडेगाव होतं. तिथे आम्हाला पुढे शिकण्यासाठी काही वाव नव्हता. पुण्यात आल्यानंतर शिकले, मी कोर्स केला आणि मी एका नामांकित शाळेमध्ये सर्व्हिसला लागले. मी जवळजवळ 25-26 वर्ष शिक्षिका म्हणून शिशु विभागामध्ये कार्यरत होते आणि 9 वर्ष मी मुख्याध्यापिका या पदावर काम केलेलं आहे. तुम्ही थोडक्यात मोरगाव या क्षेत्रातील माहिती सांगाल का? म्हणजे मोरगाव हे काय, हे आमच्या स्टुडंट्सना कदाचित माहिती नसेल, तर तुम्ही मोरगाव म्हणजे काय, काय गणपतीचं क्षेत्र म्हणजे काय सांगाल का? अष्टविनायक यात्रा आजकाल सगळेच जण करतात. खूप प्रसिद्ध आहे आणि लोकांची श्रद्धा आहे त्याच्यावरती. त्यामुळे काही लोक ती यात्रा सातत्याने करत असतात. त्यातलंच एक मोरगाव हे गाव. पूर्वी त्या गावामध्ये भरपूर मोर होते, त्यामुळे त्या गावाचं नाव मोरगाव असं पडलं. आणि सिंधुरासूर नावाचा एक राक्षस होता. त्याला सूर्याकडून वरदान मिळालेलं होतं. त्याला अहंकार झालेला होता आणि तो सगळ्यांना त्रास द्यायचा, प्राणीमात्रांना, मानव जातीला, देवांना. तर देवांनीच गणपतीकडे याचना केली की ह्याच्यापासून आम्हाला सोडवा आता. म्हणून गणपतीने मोरावर बसून त्याचा वध केला. त्यामुळे त्या गणपतीचं नाव मयुरेश असं पडलं. अशी आख्यायिका आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता तुम्ही मोरगावचे आहात, तुमचं बालपण सगळं मोरगावमध्ये गेलं. त्यामुळे तुमच्यासाठी देव म्हणजे काय, किंवा तुम्ही देवाचं वर्णन तुमच्या आयुष्यात कसं करता, किंवा धार्मिकता, अध्यात्म हे तुमच्यासाठी काय, हे तुम्ही सांगू शकाल का? हो, मी नक्कीच सांगू शकेन. मुळात आपली भारतीय संस्कृती ही धार्मिक सांस्कृतिक सण याच्यावरच अवलंबून आहे आणि या अतिशय अशा सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्रे राहिल्यामुळे बालपणापासूनच आमच्यावर धार्मिक संस्कार आईवडिलांनी खूप चांगल्या प्रकारे केले. नित्यपूजा, देवळात जाणे, स्तोत्र म्हणणे, पठण करणे, हे संस्कार आमच्यावर जास्तीत जास्त झाले आणि त्याच्या आधारावर आम्ही आमचं सगळं पुढील आयुष्य आत्तापर्यंतचं निभावून नेलेलं आहे. आणि देवळात गेल्यानंतर आपल्याला एक शांतता मिळते. तिथील वातावरण, तिथली पॉझिटिव्हिटी आपल्याला एनर्जी देते. त्यामुळे देव हा माझ्यासाठी तेव्हा तरी खूप मी त्याला मानत होते. काही कालांतरानंतर माणसांच्या विचारांमध्ये बदल होत असतो. तसं मी पुढे गेल्यानंतर मला लहान मुलं खूप आवडायची आधीपासूनच. त्यामुळे मी लहान मुलांच्या क्षेत्रात काम केलं आहे आणि लहान मुलांच्या चेहऱ्यावरचे निरागसता ही अक्षरशः मला त्यांच्यामध्ये ते देवाचं रूप आहे असंच वाटतं. आता तुम्ही तुमच्या भाषेत देवाचं वर्णन केलं, पण मग तुमच्यासाठी विज्ञान किंवा आत्ता जे नवीन इव्हॉल्युशन्स घडतात, किंवा जे आत्ता देश आपला प्रगत झाला आहे, त्यावरनं तुमचे काय मत आहे, तुम्ही सांगू शकाल? हो, अगदी बरोबर. पूर्वी कसं आपण सगळेच म्हणजे लोक देवावर अवलंबून असायचे. जसजसं प्रगती होत गेली, विज्ञान समजायला लागलं माणसाला आणि आता तर अगदी विज्ञान युगच आहे. हे जे सगळे शोध लागले, साध्यात साधा म्हटलं तरी लाईटचा किंवा मोबाईल, संगणक, हे सगळे उपकरणं आपल्याला उपलब्ध झाली आणि त्याच्यातून आपण खूप काही शिकतो. त्याच्यातून आपल्याला खूप माहिती मिळते. म्हणून विज्ञान ही एक चांगलीच गोष्ट आहे सगळ्यांसाठी. विज्ञानामुळे माणसं प्रगत झाली
जसं की कोणी डॉक्टर्स बनले, कोणी इंजिनियर्स बनले, कोणी सायंटिस्ट बनले, वेगवेगळे शोध लावले. त्यामुळे भारत प्रगतीच्या क्षेत्राकडे पुढे पुढे गेला. सो आता आपण तुमचं देवाचं किंवा विज्ञान ह्या दोन्ही गोष्टींचे आपण तुमची मतं ऐकून घेतली. पण आता तुम्हाला असं वाटते का की विज्ञान आणि अध्यात्म एकमेकांवर तितकेच प्रभाव टाकतात किंवा त्यापैकी एखादं प्रबळ आहे असं तुम्हाला वाटतं का? हो, नक्कीच. विज्ञानामुळे माणूस प्रगत झालाच, पण त्याचबरोबर अध्यात्माकडे सुद्धा लोक खूप वळले आहेत. कारण जेव्हा विज्ञान संपतं किंवा म्हणजे संपलेलं नाही आहे, पण आता डॉक्टर्स लोक एखादा पेशंटला त्यांच्या ते प्रयत्न करत असतात, नाही बरा झाला तर ते म्हणतात तुम्ही देवावर सोडा किंवा देवाची प्रार्थना करा, त्यांना त्याच्यातून बाहेर पडता येईल. त्यामुळे अध्यात्म हे प्रभावी आहे असं वाटतंच मला. आणि आत्ता सध्याच आपल्या 2 वर्षापूर्वी कोविडचा काळ गेला, त्यामध्ये पण लोकांनी खूप देवाचे होम, यज्ञ, याग तो सगळा जावा निघून म्हणून खूप काही गोष्टी केल्या. मग अध्यात्म प्रभावी आहे असं मला तरी वाटतं. म्हणजे विज्ञानापुढे हं. अध्यात्म आहे तुमच्यासाठी. तुम्ही आत्ता म्हणालात की तुमच्यासाठी विज्ञान जिथे संपतं तिथे अध्यात्म चालू होतं. पण मग तुमच्या जीवनात अध्यात्म नक्की काय भूमिका बजावते? अध्यात्मामुळे माणसाला एक एनर्जी मिळते. आपण मेडिटेशन करतो, कशासाठी करतो की आपल्या ज्या आतमध्ये आत्म्यामध्ये ज्या गोष्टी आहेत, निगेटिव्ह गोष्टी त्या जाव्यात, त्याच्यामुळे आपण मेडिटेशन करतो. आत्ताच मी मगाशी म्हणाले की कोविडचा काळ होता, त्यावेळेस मी एका नामवंत शाळेचं लीड करत होते आणि साहजिकच लोक जरी बरोबर असली पदाधिकारी तरी ते एक प्रेशर असतं आपल्यावरती की शाळा पुढे चालली पाहिजे. मुलं शाळेत येत नव्हती, ॲडमिशन होत नव्हत्या, फी रिकन्सिलेशन होत नव्हतं. अशा वेळी मग काय करायचं, आपण काहीतरी झालं पाहिजे याच्यासाठी खूप म्हणजे मी हे मोबाईलवरती मुलांना शिकवलं आणि त्यावेळेस ते विज्ञान माझ्या उपयोगाला आलं. विज्ञानामुळेच मी त्या मुलांपर्यंत जाऊ शकले. आणि शाळेमध्ये स्टाफ कमी केलेला होता, मी एकटीच होते, एक मावशी होत्या आणि आम्ही 3घच जण ती शाळा चालवत होतो. आणि मुलांबरोबर मी दर अर्ध्या तासाला एक सेशन घेऊन त्यांना मी शिकवत होते, छोटी असली तरी. इतर शाळांमध्ये फक्त व्हिडिओज पाठवत होते, पण त्या मुलांवर इतका त्याचा परिणाम झाला की त्यांचे स्तोत्र, गाणी, श्लोक याचं इतकं पाठांतर चांगल्या प्रकारे झालं. अक्षरं शिकणं, इंग्लिश, मराठी हे सुद्धा त्यांनी छान केलं. आणि जेव्हा ते पहिलीमध्ये गेले तेव्हा त्यांना चांगला उपयोग झाला आणि त्या सगळ्याचा उपयोग ती माउथ पब्लिसिटी झाली. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी मला चांगल्या प्रकारे ॲडमिशन झाल्या आणि माझं खूप कौतुक झालं. मग त्यावेळेस मी देवाची खूप आराधना केली, पारायणं केली. गजानन महाराजांवर माझी खूप श्रद्धा आहे, त्यामुळे माझ्या ॲडमिशन झाल्या. अगदी आम्ही सगळ्या शिक्षकांना घेऊन मी सामूहिक पारायणसुद्धा केलं, त्याचा मला खूप चांगला फायदा. तुम्हाला काय वाटतं, चेतना आणि आत्मजागरूकता यांसारख्या संकल्पनांचा वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून शोध घेता येतो का, किंवा हे दृष्टिकोन कसे वेगळे आहेत? हो, नक्कीच घेता येऊ शकतो. कारण जागरूकता आणि चेतना हे दोन्ही वेगळ्या संकल्पना आहेत. चेतना म्हणजे शिक्षण घेणं किंवा सतत रिपिटेशन करणं किंवा स्मरणात ठेवणं. आणि अध्यात्म याच्यावरती आपल्याला आत्मजागरूकता म्हणजे आपण आत्मजागरूकता केली त्याच्यातून, तर ते आपल्याला शिकायला किंवा स्मरणात ठेवायला. आणि अध्यात्माची कास धरून आपण विज्ञानाकडे जाऊन आपली प्रगती कशी घडवतो हे आपल्याला दिसतं सगळ्यांना. उत्क्रांती, हवामान बदल आणि इतर वैज्ञानिक पैलूंसारख्या विषयांबद्दल लोकांच्या मनोवृत्तीवर वेगवेगळ्या धार्मिक किंवा आध्यात्मिक विश्वासांचा कसा प्रभाव पडतो, किंवा तुम्हाला काय वाटतं तुमच्यावर याचा कसा प्रभाव पडतो? मुळात उत्क्रांती या शब्दातच अर्थ असा आहे की संथ आणि सातत्याने होणारे बदल. आणि ते मला असं वाटतं प्राणीमात्रांवर तसंच मानवजातीवर पण होत असतात. आणि हवामान, त्याचबरोबर हवामानाचा बदलसुद्धा तितकाच प्रभावी असतो की जसं की आपण अमावस्या पौर्णिमा या दोन्ही यांना
समुद्रामध्ये भरती ओहोटी होते, तर ती सूर्य, पृथ्वी आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे ते बदल होत असतात हवामानामध्ये, आणि त्याचा समुद्राच्या पाण्यावर खूप मोठ्या प्रमाणात उलथापालथ होत असते. तसंच मानवाच्या नक्कीच होणार की त्यावेळी हवा दूषित असते. मग आपण म्हणतो की अशा वेळी कुठे बाहेर जाऊ नये, अमावस्या पौर्णिमेला ठराविक वेळेतच जावं, चांगल्या गोष्टी या दिवशी करू नये. मग हे पण एक अध्यात्मच झालं ना. तर असं न करता आपण जे आपलं आहे धार्मिक हे किंवा अध्यात्म आहे, त्याच्याद्वारे पण आपण आपली प्रगती करत राहिलं पाहिजे. आणि हे जे सगळे धार्मिक सण आहेत ते चांगले केले पाहिजेत आपल्या भारतीय संस्कृतीच्या ह्याच्यासाठी. आणि त्याच्यामुळे माणसावर अतिशय चांगले संस्कार होत असतात. आपले स्तोत्र पठण आहे, पाठ करणं किंवा स्तोत्र म्हणणं हे लहान वयात मुलं जास्तीत जास्त शिकू शकतात. आणि ते आपले एक कवच आहे. आणि मारुती स्तोत्र त्याच्यामध्ये अनेक वेळा ळ ह्या शब्दाचा उच्चार आहे, त्याच्यामुळे आपली वाचा शुद्ध होते. मग लहान वयात जर या मुलांना चांगल्या सवयी लागल्या तर ते पुढे जाऊन नक्कीच विज्ञानाची कास धरून पुढे शिक्षणामध्ये चांगली प्रगती करू शकतील. आत्तापर्यंत आपण तुमची मतं धार्मिकता किंवा स्पिरिच्युअलिटी किंवा वैज्ञानिक या सगळ्या गोष्टींवर तुमची मतं आपण आत्तापर्यंत ऐकूनच घेतली. पण तुम्हाला काय वाटतं, ह्या बदलत्या काळाबरोबर किंवा हे बदलतं जे युग आहे त्याबरोबर आत्ताचे जे युवक आहेत किंवा आत्ताची जी तरुण पिढी आहे त्यांनी कसं स्वतःला धार्मिकतेकडे किंवा वैज्ञानिक गोष्टींकडे किंवा स्पिरिच्युअलिटीकडे नेलं पाहिजे, किंवा तुम्ही काय त्यांच्यासाठी संदेश द्याल, तुम्हाला काय वाटतं? मुळात संस्कार घडणं हे जास्त जरुरीचं आहे, कारण संस्कारामुळेच माणूस घडतो. आपण बघतो एखादा उच्च शिक्षित गृहस्थ किंवा कुणी व्यक्ती असेल तर ती व्यवस्थित आपल्याबरोबर बिहेवियर नीट करत नाही, तर मग आपण लगेच म्हणतो याच्यावर संस्कार नाही आहेत. मग धार्मिक सणांबरोबर मुलांवरती अनेक प्रकारचे संस्कार होत असतात. संस्कार हा मुद्दाम केला जात नाही, ते वातावरणातून अनुकरणातूनच मुलं शिकत असतात. त्यामुळे त्यांना धार्मिकता किंवा स्तोत्र पठणं किंवा आपले वेगवेगळे सण उत्सव याची माहिती देणं, त्याच्यासोबत ते शेअर करणं की त्यांना पुढे जाऊन त्यांना ते जबाबदार नागरिक व्हावेत. आणि नक्की हा प्रभाव होतो, कारण मी हे स्वतः अनुभवलेलं आहे मुलांना शिकवताना. किती मुलं आज कुठे जाऊन पोचलेली आहेत. त्यामुळे माणसांनी नेहमी मेडिटेशन किंवा हे सगळे धार्मिक सण उत्सव याच्यामध्ये अवश्य भाग घ्यावा, अवश्य मुलांवर करावेत आवर्जून तरुण पिढीने, आणि पुढची पिढी अतिशय चांगली नक्कीच होईल असं मला वाटतं. तुम्ही आत्तापर्यंत आमच्यासोबत प्रत्येक धार्मिक किंवा स्पिरिच्युअलिटी वैज्ञानिक या सगळ्याबद्दलची तुमची जी मतं आहेत ते तुम्ही सांगितली, किंवा मोरगावसारख्या ठिकाणाची माहिती आम्हाला करून दिली, किंवा तुमचा एवढा मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल खरंच धन्यवाद. धन्यवाद.